नमस्कार. आज आपण जो एक सगळ्यात मोठी भीती आहे विद्यार्थ्यांमध्ये, ती भीती चं एक निवारण नाही, बट ॲटलिस्ट मी तुम्हाला सोल्युशन सांगायचा प्रयत्न करणार आहोत. मेन्स यू पी एस सीची मेन्स आणि एम पी एस सीची मेन्स ही सारखी झालेली आहे. तर ह्यामध्ये किती सत्य आहे हे आपण बघणार आहोत. ॲक्च्युअलमध्ये आपण उत्तरलेखन म्हणतो, वस्तुनिष्ठ, आणि मग तुम्ही म्हणतात की आता जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये एक्झाम झाली आहे तर काय झालं एक्झॅक्टली डिफिकल्ट झाली की सोपी झाली, हे सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. एक व्हिडिओची लेंथ थोडीशी मोठी असू शकते, बट प्रयत्न करा प्लीज तुमच्या करिअरसाठी की हे एक थोडंसं वेळ देऊन ऐका माझं. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया की ऑब्जेक्टिव्ह की सब्जेक्टिव्ह, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह की ऑप्शनवाली एक्झाम, ह्याच्यामध्ये फरक काय आहे. सगळ्यात पहिले तर ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह ज्याला म्हणतात त्याला सब्जेक्टिव्ह म्हणतात ॲक्च्युली. सो ऑब्जेक्टिव्ह जी परीक्षा असते ती आपली प्रिलिम्स राहणार आहे. ठीक आहे. तर हिच्यामध्ये आणि सब्जेक्टिव्ह ही जी आपली मेन्स राहणार आहे, ह्या दोघांमध्ये फरक काय आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणतात तुम्ही याला. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सत्य जे असतं ते तुम्ही कुठेही गेलात, जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही गेलात तर सत्य सगळीकडे सेम राहणार, सत्य सगळीकडे सारखेच राहणार. फॉर एक्झाम्पल, माझं नाव विशाल आहे, तर माझं नाव, मी इथून दिल्लीला जरी गेलो, मी तिथून अफगाणिस्तान, मे बी पाकिस्तान स्किप करून टाकतो, मी अफगाणिस्तानमध्ये गेलो, मी तिथून पुढे युरोपमध्ये गेलो, मी तिथून पुढे अमेरिकामध्ये गेलो, तिथून पुढे मी खाली वरती कॅनडा, खाली अमेरिका, त्यानंतर ब्राझील, कुठेही गेलो तर माझं नाव जे आहे ते विशालच राहणार. मी दुसऱ्या ग्रहावरती जरी गेलो तर हे सत्य जे ते विशालच राहणार. तर सेम सत्य ऑब्जेक्टिव्हमध्ये असतं. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? पर्सन टू पर्सन, चेंजेस फ्रॉम पर्सन टू पर्सन. व्यक्तिविशेष असतं हे, व्यक्तीनुसार बदलणारे, व्यक्तीनुसार बदल होत असतो याच्यात. ओके, हे आहे सब्जेक्टिव्हिटी. आता सर परीक्षा सोपी झाली की अवघड? मला एक सांगा, तुम्ही इथे चूक उत्तर दिलं, इथे चूक उत्तर असू शकते, इथे उत्तर चूक असू शकते, इथे चूक उत्तर नाही, इथे चूक उत्तर नाहीच, कारण की व्यक्तीनुसार उत्तर बदलणार आहे. इथे जे आहे उत्तराची क्वालिटी जी आहे ती मॅटर करत नाही. इथे उत्तर बरोबर की चूक तेच मॅटर करतं, बट इथे उत्तराची क्वालिटी मॅटर करते. काय, कसं उत्तर लिहिलंय तुम्ही, हे सब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये मॅटर करतं. तरी क्वालिटी कशाहून ठरतं वगैरे वगैरे, आपण हे जे आन्सर रायटिंगचे जे सेशन्स घेणार आहोत त्यामध्ये सगळं काही बघणार आहोत. सगळं काही तुम्हाला इथेच प्रोव्हाइड करतोय मी, तर तुम्ही प्लीज थोडं लक्ष द्या व्यवस्थित. ओके. सो सब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये म्हणजे याचा अर्थ हा आहे की सोपी जी एक्झाम आहे ती सब्जेक्टिव्ह एक्झाम राहणार आहे तुमच्यासाठी. ओके. फक्त तुम्ही उत्तर कसं लिहितात, त्याची मांडणी कसं करतात ते महत्त्वाचं आहे, तेही सांगतो. पण आता ऑब्जेक्टिव्हमध्ये एक आपण बघून घेऊया. ऑब्जेक्टिव्हमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. एक असतात वन लाइनर. एक प्रश्न दिलेला राहील, त्याच्यामध्ये ऑप्शन्स राहील 1 2 3 4. ठीक आहे. त्यानंतर राहील मॅच, त्यानंतर राहील तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह झालं, वन लाइनर झालं, मॅच झालं, त्यानंतर राहील तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन, 4 स्टेटमेंट, मग 3 स्टेटमेंट, मग त्याखाली 1 2 3 वगैरे वगैरे ऑप्शन. हे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असते अशा प्रकारची. ओके. आता सब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये 2 प्रकार असतात ॲक्च्युली. सब्जेक्टिव्ह जे तुम्ही त्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणतात तेच बोलतोय मी. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये तुम्ही 2 प्रकारे उत्तर लिहू शकता.
पॅराग्राफ, दुसरं आहे पॉइंट्स. हे दोन प्रकार आहेत तुम्हाला. ठीक आहे, एकतर तुम्ही पॅराग्राफमध्ये लिहू शकतात किंवा तुम्ही पॉइंट्समध्ये उत्तर लिहू शकतात. तर सर मला सुरू करायचं आहे, मला एक उत्तर लिहायचं आहे, तर मी हे उत्तर कसं लिहू, मी ह्या उत्तराला मांडू कसं, काय एक्झॅक्टली मला आहे हे समजतच नाही आहे. तर मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो सगळं. फक्त तुम्ही टिकून राहा, व्हिडिओ ऐका. याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ही गॅरंटी आहे माझी. ठीक आहे, यापेक्षा बेस्ट प्रकारे तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. वाय? बिकॉज मी हे नाही सांगत आहे की मी दिल्लीला मी एवढे इंटरव्ह्यू दिलेत, एवढे मी मेन्स दिल्यात जे लोक सांगतात. ओके, तर जे तुम्हाला सांगतात की सर मी स्वतः 3 मेन्स दिल्यात, मी इंटरव्ह्यू दिलेत, बट इंटरव्ह्यू नंतर मला ज्यावेळेस ॲक्च्युली कळालं आन्सर रायटिंग काय आहे, मी ज्यावेळेस मी फेल होत गेलो त्यावेळेस मी आन्सर रायटिंग शिकलो. मी ज्यावेळेस ह्या मेन्स दिल्या आणि ज्यावेळेस मी ह्या मेन्समध्ये फेल झालो, याचाच अर्थ हा आहे की मला आन्सर रायटिंग त्यावेळेला येत नव्हती. तर कुणी तुम्हाला स्टेजवर येऊन उभं राहून सांगतंय की सर मी 4 इंटरव्ह्यूज दिले, माझ्याकडनं शिका. अरे तुला येत नाही म्हणून तू फेल झाला. ओके, मेन्समध्ये कमी मार्क्स पडलेत म्हणून तू फेल झालाय, तू आन्सर रायटिंग शिकवू नको. दॅट्स ॲक्च्युली इज रियालिटी. रियालिटी इज समथिंग की तुम्ही फेल झालात, त्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल ॲनालिसिस केलं. ओके, ॲक्च्युअल ॲनालिसिस केलं की काय असतं खरंच आन्सर रायटिंग, का मीच नाही बट लाखो स्टुडंट्स फेल होत आहेत मेन्समध्ये. मी UPSCच्या मेन्सबद्दल बोलतोय. सो आय हॅव बीन लाईक, मी UPSCच्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग शिकवली आहे आणि मी 5-5 दिवसांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांकडून आन्सर्स लिहून घेतलेले आहेत, उत्तरं लिहून घेतलेले आहेत. हे माझं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. तुम्ही कुठेही जाऊन म्हणजे UPSCच्या तुम्ही राजेंद्रनगरला जाल, कुठेही जाल तर माझं नाव विचाराल तर डेफिनेटली तुम्हाला हे कळेलच. ओके, तर आता उत्तरं 2 प्रकारचे असतात. एक असतं पॅराग्राफ, दुसरं असतं पॉइंट. त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काय, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आता सर अगोदर तर मशीननी पेपर चेक व्हायचे, आता पेपर इव्हॅल्युएट म्हणजे चेक कोण करतं, कोण चेक करणार आमचे पेपर. तर एक साधारण गोष्ट लक्षात घ्या, साधारण माझ्यासारखा व्यक्ती तिथे चेक करायला ठेवतील का ते? नाही. एखादा शिक्षक आहे जो 30-35-40 वर्षाचा आहे शिक्षक, 50 वर्षाचा शिक्षक आहे, त्याला इतका मोठा अधिकारी निवडण्याची ते पॉवर देतील का? तर उत्तर आहे नाही. तर याचाच अर्थ हा आहे की जो कुणी तुमचा इव्हॅल्युएट करणार आहे, जो कुणी तुमचा पेपर चेक करणार आहे, तो व्यक्ती त्याचं वय जे आहे जवळपास 55 ते 65 राहणार आहे. ठीक आहे, 55 ते 65 हीच थिअरी आहे, हेच होणार आहे, हेच असतं. ठीक आहे, याच्यात बदल नाही. तुम्ही म्हणतात सर माझ्यात नवीन प्रोफेसर आहे, 30-40 वर्षाचा वय असेल, त्याचं नाही. हा 60 वर्षाचा माणूस असणार आहे. आता त्या 60 वर्षाचा ॲव्हरेज सांगतोय. ठीक आहे, ॲव्हरेज 60 वर्षाच्या माणसाला जवळजवळ तुम्ही मेन्स द्याल, माझ्या मते तरी तुम्ही जवळ 10,000 लोक मेन्स देणार आहात. ठीक आहे, तर 10,000 लोक ज्यावेळेस मुख्य परीक्षा देतील, तुमची MPSCची मुख्य परीक्षा देतील, 10,000 लोक, तर 10,000 प्रश्नपत्रिका राहील. ओके, सो या 10,000 प्रश्नपत्रिकेमध्ये GS1, GS2, GS3 आणि GS4 हे 4 GS आहे तुम्हाला. ओके सर, मग ह्या 4 GSचे पेपर म्हणजे 40,000 प्रश्नपत्रिका राहतील का? नाही. इथे तुम्ही समजून घ्या, ह्याच्यामध्येही तुम्हाला एक्सपर्ट शोधावे लागतील. इतिहास, भूगोल, मग त्यानंतर येतं समाजशास्त्र, हे 3 आहे GS1 मध्ये. आता इतिहासावाला शिक्षक आहे, तो भूगोलचं प्रश्नपत्रिका तुमची इव्हॅल्युएट करू शकणार नाही. भूगोलवाला शिक्षक समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका इव्हॅल्युएट करू शकणार नाही. सेम गोज विथ GS2. GS2 मध्ये पण तुमचं राज्यशास्त्र आहे, मग समाजशास्त्राचे सोशल जस्टिस म्हणून काय पॉइंट आहे, हे एज्युकेशन वगैरे वगैरे वगैरे. मग त्यानंतर तुमचं इंटरनॅशनल रिलेशन्स आहे. ओके, मग त्यानंतर तुमचं गव्हर्नन्स आहे. ओके, आता राज्यशास्त्रवाला गव्हर्नन्सचे इव्हॅल्युएट करू शकतो, बट तो सोशल जस्टिसचे करणार नाही. मे बी कोणी पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये जर त्याचं झालंय तर तो हे पण करेल आणि हेही करेल. सोशल जस्टिससाठी वेगळा टीचर लागेल.
त्यानंतर किती प्रश्नपत्रिका बनता हे बघत राहा. एथिक्स जो चौथा पेपर आहे तुमचा, त्याच्यामध्ये थिअरी आहे आणि केस स्टडीज आहे. याच्यामध्ये पण केस स्टडीजला वेगळा व्यक्ती लागेल. डेफिनेटली केस स्टडीजसाठी असा व्यक्ती लागेल की जेव्हा मी तुम्हाला एक स्टोरी सांगतोय की हा व्यक्ती इथून इथून निघालाय, त्याच्या वडिलांना त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे आणि रस्त्यात तुम्ही पोलीस आहात आणि पोलिसांनी त्याला जर थांबवलं, जे तुम्हाला MPSCच्या प्रिलिम्ससाठी प्रश्न यायचे बघा, लास्टला 4 डिसिजन मेकिंग म्हणायचो आपण, तर तसे प्रश्न आले, तो प्रश्न आला तुम्हाला इथे, मग तुम्ही काय कराल? मग त्यासाठी एक व्यक्ती जो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चांगला आहे तो व्यक्ती लागेल इथे. हे पेपर, हे केस स्टडीवाला पार्ट चेक करायला, थिअरीवाला पार्ट चेक करायला डेफिनेटली तुम्हाला फिलॉसॉफीचा एखादा टीचर लागेल. म्हणजे बघा किती लोक इन्वॉल्व्ड आहेत तुमचे पेपर इव्हॅल्युएशन प्रोसेसमध्ये. ओके, सो दिस मीन्स दॅट हे इतके लोक हे इतके पेपर इव्हॅल्युएट करणार, मे बी कधी कधी होऊ शकतं याच्याकडे डबल बर्डन आलं, काही दुसराही विषय येतो त्याला. सो डेफिनेटली हा 60 वर्षाचा माणूस वैतागणार आहे. हा डेफिनेटली 60 वर्षाचा माणूस वैतागणार आहे. त्याचा तो जॉब आहे, त्याला तिथे नेलं जाईल, MPSCच्या ऑफिसमध्ये नेलं जाईल, त्या ऑफिसमध्ये त्याला तितके दिवस राहावं लागेल, 1 महिना 1.5 महिना. त्याला त्याचे मुलंच नाही, त्याचे नातू वगैरे जे आहेत ते सोडून आलेला आहे, तो डिप्रेस्ड आहे, स्ट्रेस्ड आहे. ओके, प्लीज हे जे काय म्हणतोय मी ह्याच्यावरती लक्ष ठेवा. हे सगळं काही कामाचं आहे, हे सगळं काही कामाचं आहे. जे मी पुढे सांगणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं काही उपयोगात येणार आहे. आता बघा, आता मी पेपर चेक करायला हातात घेतला. ओके, एका मुलानी असा पेपर लिहिलाय बघा. हे एक पेज, दुसरं पेज पण त्याने ओके असा पेपर लिहिलाय. हा पेज आहे तुमचा. ओके, आता MPSCने दिलेला आहे ॲक्च्युली, तर याला तुम्हाला असे मार्जिन्स असणार आहे. ओके, बाकी हे मी आन्सर रायटिंगमध्ये शिकवेल तुम्हाला नंतर, बट हे मार्जिन्सचं काय असतं काय नाही. बट तुमचा जनरली असा पेपर दिसणार आहे जो पॅराग्राफमध्ये मुलगा लिहिणार आहे. ओके, आता याचा अर्थ काय हो? याचा अर्थ काय आहे की आपण पॅराग्राफ सेपरेट कसा करतो? सर समजा फॉर एक्झाम्पल मला विचारलंय, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रास होतो तो आहे पिकांच्या भावाचा. म्हणजे पिकांना जो भाव असतो त्या भावांमुळे जो त्रास आहे तो सगळ्यात जास्त जो आहे तो शेतकऱ्यांना होतो, असं ह्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. आणि समोर लिहिलेलं आहे ह्याचं आकलन करा वगैरे वगैरे वगैरे. प्रश्न नीट लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आयडियाज आहेत. ह्याच्यामध्ये काय आयडियाज आहेत? एक आयडिया आहे मला मांडायची की शेतकऱ्यांना त्रास होतोय पिकांच्या भावाचा, कारण की ज्या आपल्या मंड्या आहेत, APMC म्हणतो आपण त्याला, त्या मंडीमध्ये जे अडतवाले आहे, जे मिडलमॅन आहे, जे मध्यस्थी लोक आहेत, त्यांनी प्राइस वाढवून टाकली. म्हणजे काय? मध्यस्थी लोकांची प्राइसेस वाढवल्या, भाव त्यांनी वाढवले मुख्यतः. मग त्यानंतर त्याला काय झालं? त्यानंतर त्यांनी जे वाहन ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण त्याला, वाहन वापरलं, ह्याचाही प्रॉब्लेम आला की वाहन वापरलं त्याला जास्त पैसे द्यावे लागले. मग ह्या दोन ज्या आहेत, मध्यस्थी लोकांचा आणि वाहन जे वापरलं त्या, हे दोन वेगवेगळ्या सेपरेट आयडियाज आहेत, हे दोन वेगवेगळे सेपरेट थॉट आहे, विचार आहेत. तर ह्या एका पॅराग्राफमध्ये त्याला एक विचार टाकावा लागेल, ह्याच पॅराग्राफमध्ये तो दुसरा विचार टाकू शकत नाही, तेव्हा तो पॅराग्राफ चेंज करतो, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये दुसरा विचार टाकतो, त्याला एक्सप्लेन करतो, मग तिसऱ्या पॅराग्राफमध्ये तिसरी त्याची कॉन्सेप्ट टाकतो, विचार टाकतो, मग तो त्याला एक्सप्लेन करतो, चौथ्यामध्ये फोर्थ, पाचव्यामध्ये फिफ्थ, सहाव्यामध्ये सिक्स्थ. दॅट्स प्रिटी सिम्पल. आय गेस मी समजून सांगितलंय तुम्हाला आता काय असतं ॲक्च्युली पॅराग्राफमध्ये आन्सर लिहिणं. आता जाऊया आपण पॉईंट्सवरती. ठीक आहे, आता ह्याने काय केलं, पॉईंट्स आल्याने, पॉईंट्समध्ये ॲक्च्युली 2 प्रकार असतात. पॉईंट्समध्ये
एक हा प्रश्न वाचला मी आणि प्रश्नावरती धडधड 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 1 2 वाहनाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर त्याला ॲक्च्युली खर्च खूप जास्त लागून गेलेला आहे याच्यावरती, मग त्याच्यानंतर झेप्टो वगैरे निघाले आहेत ते स्वस्त विकतायत, त्यानंतर काय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे काय होतं आहे की कंपनीनी सरळ सरळ एक फार्मला फार्मरचं कॉन्ट्रॅक्ट लिहून घेतलं की तू आमच्यासाठी एवढं पिकवतो, स्वस्तात स्वस्त पिकवून घेतो आणि देतो. मग त्याच्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत, GM क्रॉप्स म्हणजे BT कॉटन वगैरे जे आहेत तुमचे, तर त्यांच्यामुळे जे आहे उत्पादन जास्त होतं आहे, उत्पादन जास्त झाल्यामुळे भाव कमी होत आहेत. ठीक, मे बी हे आन्सर ह्यानी 6 7 8 9 10 पॉईंट्समध्ये लिहून टाकला. हा आहे एक प्रकार. ह्याला आपण म्हणू सलग. सलग म्हणजे काय केलं त्यांनी, सलग एक उचललं आणि टोकाला नेऊन ठेवलं. आता दुसरं, ह्याच्यामध्ये आहे भाग. ह्याला म्हणतात भाग. ठीक आहे, नीट ऐका बरं का. हे माझं तिसरं मी तुम्हाला सांगितल्याच्या नंतर म्हणजे 1 2 आणि 3 तुम्हाला एक क्लिअर पिक्चर कळेल की अरे सरांनी हेच काय सांगितलं मध्ये, हे काय कळालं नाही मला, मग सर आता हे काय सांगताय, कळेल. माझं फक्त मला 2 ते 3 मिनटं अजून द्या. हे बघा, मग भागमध्ये यांनी काय केलं की शेतकऱ्यांना सर्वात जास्त प्रॉब्लेम होतो, शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रास होतो, सर्वात जास्त हा शब्द त्यांनी पाहिला बरं का, त्रास होतो तो आहे पिकांच्या भावाचा, म्हणजे पिकांना भाव त्याला मिळत नाहीये याचा, हे त्यांनी पाहिलं. मग त्यांनी लिहिलं शेतकऱ्यांना पिकाच्या, पीक असं लिहितात का काय बघून घ्या, पिकाच्या कमी भावामुळे खालील त्रास होतो. ओके, मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी 1 2 3 4 5 पॉइंट्स लिहिले. ओके, मग त्यांनी लिहिलं की हा भाव कमी करण्यासाठी, थोडासा लेक्चरमध्ये प्रॉब्लेम झाला होता, मी परत एकदा लिहून घेतलं. ओके, सो आपण कुठे होतो आपण इथे होतो. हे परत लिहिलेलं आहे बरं का, शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी खालील पर्याय आहे. मग याने काय केलं परत, आता दुसऱ्यांदा पण 1 2 3 4 5 अशा प्रकारे पॉईंट्स लिहिले. ओके, आता नीट लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तो व्यक्ती 60 वर्षाचा आहे, बोर झालेला आहे. आता बघा, एक 60 वर्षाच्या बोर झालेल्या व्यक्तीला हा आणि प्लस ही इज व्हेरी व्हेरी इंटेलिजंट, अति जास्त टॅलेंटेड व्यक्तीला हा प्रश्न तर पाठ होणार बरोबर. मग तो फक्त उत्तर वाचतोय. आता ह्याचं उत्तर त्यांनी वाचलं, ह्याच्यामध्ये यांनी विचार किती मांडलेत, चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 8 विचार मांडलेत. ओके, मग मी काय हा इव्हॅल्युएट करणार, चेक करणार, काय म्हणणार, चला यार 8 विचार मांडलेत, मी याला 8 मार्क्स देतो 10 पैकी बरं का. आपण सध्या 10 पैकी पकडूया, 10 पैकी 8 मार्क्स आले याला. ओके, आता इथे बघा, ह्याने किती विचार मांडलेत बाबा पॉईंट्समध्ये, अरे दिसत आहेत मला 9 विचार मांडलेत. मला हे मॅन्युअली मोजायची गरज नाही आहे. आता मग जर मोजायची गरज नाही, दिसतंय मला 9 पॉईंट्स मांडले त्याने माझ्यासमोर, पटपट पटपट मी ते पॉईंट्स वाचणार आणि मी म्हणणार की अरे यार ह्या व्यक्तीने माझ्यासाठी काम सोपं केलंय, प्लस याने 9 पॉईंट्स मांडलेत. आपण एक काम करू, इथे 10 मार्क ठेवू म्हणजे चांगलं कळेल तुम्हाला, म्हणजे याला 4 मार्क्स पडलेत 10 पैकी असं ठेवूया आपण. ह्या व्यक्तीने माझ्यासाठी मेहनत कमी केलेली आहे, पॉईंट्स दिलेत सरळ सरळ. ओके बाबा, मी याला काय करतो, याला मी 10 पैकी सुमारे 9 पॉईंट्स मांडले त्यांनी, तर मी याला 5 मार्क्स देतो. बरं, अरे बापरे, प्रश्न तर मी वाचला, प्रश्नामध्ये 2 गोष्टी आहे, मला बनवायचं कोण आहे, कोण काय बनणार आहे मी मार्क्स दिल्याच्या नंतर, तर तो व्यक्ती जो आहे तो डेप्युटी कलेक्टर बनणार आहे, तो तहसीलदार बनणार आहे, डेप्युटी तहसीलदार बनणार आहे, एका खूप हुद्द्याच्या पोस्टवरती जाऊन बसणार आहे. मग तिथे मी बालिश मुलं बसवेल का, तर नाही. तिथे मला कोण लागतं, जर समजा फॉर एक्झाम्पल
एखाद्या शहरामध्ये एखाद्या ठिकाणी पूर आलाय, मग पूर आल्यानंतर तो अधिकारी तिथे गेला आणि अधिकारी पूर बघून तोच घाबरून गेला, चालेल का असं? नाही. मग अधिकाऱ्यांनी पूर बघितला, त्याला चीफ मिनिस्टर साहेबांनी बोलवलं, चीफ मिनिस्टर साहेबांसमोर जाऊन उभा राहिला. चीफ मिनिस्टरने त्याला विचारलं काय झालं, तो म्हटला सर खूप अडचण झाली, बायका, म्हातारे लोक आणि मुलं जे सगळ्यात जास्त असा पूर वगैरे ज्या काही घटना घडतात त्यामध्ये हे तीन वर्ग जे असतात ते सगळ्यात जास्त सफर करतात. त्यांनी सांगितलं बायकांचा खूप मृत्यू झाला आहे, मुलं खूप वारलेत, म्हातारे लोक वगैरे वारलेत आणि खूप दशा आहे सर, आणि तो चालला गेला. दुसरा अधिकारी आला, तो म्हटला सर असं आहे आणि आम्ही ते सुधारणा करण्यासाठी आम्ही ह्या पायऱ्या किंवा ह्या स्टेप्स वापरल्यात. आता चांगला अधिकारी कोणता हो? जो रडून गेला, तो की जो आला आणि त्याने सुधारणा काय केल्या ते सांगणं सोडा, बट आपण हे करू शकतो ॲटलिस्ट. सॉल्युशन्स ह्याला म्हणतात, सॉल्युशन सांगणारा, ऑप्टिमिस्टिक, दूरदृष्टी असणारा अधिकारी. तर तशा व्यक्तीला ते जास्त सिलेक्ट करतील. आता ह्या व्यक्तीने दूरदृष्टी असणारे पॉईंट्स इथे लिहिलेत. त्या व्यक्तीला इथे वाचताना त्याला फक्त लक्षात राहील की याने काहीतरी लिहिलंय बाबा सॉल्युशन रिलेटेड पण, किंवा त्यांनी ह्याच पॉईंटमध्ये कुठेतरी सोल्युशन पण लिहून टाकले. बट ह्या हुशार व्यक्तीने काय केलं, ह्या हुशार व्यक्तीने अगोदर त्यांचा त्रास सांगितला, मग त्या त्रासावरतीच सॉल्युशन, त्या त्रासावरतीच उपाय काय आहे ते इथे खाली एका टप्प्याने एक पॉइंट्समध्ये मांडले. सो सगळ्यात जास्त बोर होणारं उत्तर म्हणजे हे. तर ज्या कुणाला वाटतंय की मी युनिव्हर्सिटी सारखे पॅराग्राफ्समध्ये आन्सर लिहेल, त्या व्यक्तीसाठी बिलकुल नो आहे. आपल्याला त्या इव्हॅल्युएट करणाऱ्या एक्सपिरियन्स्ड व्यक्तीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गरज आहे की सोप्या भाषेत उत्तरं लिहिणं. खूप अवघड मराठी अशी वापरायची नाही, सोप्या प्रकारे उत्तर लिहिणं. मला काय सांगायचंय हे सोप्या प्रकारे मांडणं. तुम्ही त्याचे जर अवघड प्रकारे मांडताय की मी इथे जाऊन मग तिथे जाऊन मग इथे गेलो मग तिथे जाऊन असं करेल, तर तुमचे मार्क्स कमी होईल, त्या व्यक्तीची मेहनत वाढेल. इथे मेहनत वाढतीये, इथे मेहनत थोडीशी कमी होतीये, पण इथे मेहनत बिलकुल झिरो होती आहे. मग इथे त्यांचा फोकस कशावर राहिलो? इथे त्यांचा फोकस कम्प्लिटली तुमच्या हेडिंगवरती, की याच्यामधनं याला हा क्वेश्चन कळाला का, ह्या विद्यार्थ्याला हा प्रश्न कळाला का, हे समजून घेण्यासाठी याच्यामध्ये मला उत्तर इथून तर इथपर्यंत वाचावं लागेल की याला प्रश्न कळाला का नाही कळण्यासाठी. याला प्रश्न कळाला का हे कळण्यासाठी यांनी वरती समोर जी हेडिंग दिली आहे ती आणि प्लस पॉइंट्स वाचावं लागतील ॲटलिस्ट इथपर्यंत. बट ह्या व्यक्तीला प्रश्न कळाला काही नाही, हेडिंग 1 हेडिंग 2 वाचताच त्याला कळतं की ह्या व्यक्तीला प्रश्न एक्झॅक्टली काय विचारलाय हा कळालाय आणि यांनी उत्तरामध्ये काय लिहिलेलं असावं हे त्याला हेडिंग वाचूनच कळलं. तर आजच्यासाठी तुम्हाला फक्त एकच धडा हा होता की कधीही तुम्ही आन्सर रायटिंग उत्तर लेखन करणार तर हा प्रश्न कळालाय की नाही हे आधी बघा. हा प्रश्नांचे भाग किती पडतात हे आधी बघा. त्या प्रश्नाचे भाग पाडा आणि मगच तुम्ही उत्तरं लिहा. प्रश्नांचे भाग पाडा आणि मगच उत्तरं लिहा. आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, MPSC डिस्कशन, संगम MPSC डिस्कशन असं काहीतरी नाव आहे. मी त्या चॅनलचं डिस्क्रिप्शन टाकून देतो. त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे क्वेश्चनचे भाग पाडलेले मला पाठवा. प्रश्न नाही आहेत काही हरकत नाही, मी प्रश्न देईल तुम्हाला, मला डिमांड करा तुम्ही प्रश्न, पण असे भाग पाडा. सर भाग किती पाडू मी, भाग किती पाडायला पाहिजे हे बघा. हे गेलं, पण आता नवीन लिहूया आपण इथे. भाग किती पाडायला पाहिजे हो सर? प्रश्न कशा प्रकारे येतील हो सर आम्हाला? प्रश्नांचे प्रकार 2च राहतील. ठीक आहे, प्रश्नांचे प्रकार 2च राहतील. बस प्रश्नांचे प्रकार 2 राहतील मुख्यतः. काय? एक प्रश्न राहील तुम्हाला 10 मार्कांचा, हे 10 मार्कांचे तुम्हाला प्रश्न राहील 10. दुसऱ्या प्रकारचे प्रश्न राहील तुम्हाला 15 मार्कांचे, 15 मार्कांचे प्रश्न राहील तुम्हाला 10. सर मग मी भाग किती पाडू हा प्रश्न होता. तर याचं उत्तर हे आहे की तुम्ही 10 मार्काच्या प्रश्नामध्ये 2 भाग पाडा आणि 15 मार्कांच्या प्रश्नामध्ये 3 भाग पाडा.
सर कुठून आलंय लॉजिक? खूप जुनं लॉजिक आहे. 5 + 5 मार्क्स, 5 + 5 + 5 मार्क्स. लिहून घ्या माझं हे, चुकणार नाही. असाच प्रश्न येणार ज्याच्यामध्ये 3 भाग असतील, असाच प्रश्न येणार इकडे त्याच्यासाठी 2 भाग असतील, आणि तुम्हाला ते भाग पाडायला, त्या भागांमध्ये 2 भागांमध्ये त्या प्रश्नाला पाडावंच लागेल. जर तुम्ही त्या प्रश्नांमध्ये त्या भागांना पाडलं नाही तर नक्कीच तुमचं उत्तर चुकेल. ठीक आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत, तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड ॲक्च्युली ते. पुढच्या सेशनमध्ये सर उत्तर स्टार्ट कसं करायचं, उत्तर संपवायचं कसं. आता ठीक आहे, भाग कसे पाडायचे आपण बघितलं. भाग तुम्ही मला ह्या टेलिग्राम लिंकवरती मेसेज कराल, मी त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स देईल काही, तिथून आपण भाग पाडणं शिकून जाऊ. आन्सर रायटिंग पूर्ण शिकायची आहे तर आत्ताच तयारीला लागा. अतिशय सोपी गोष्ट, इतकी सोपी, आणि मी तुम्हाला अजूनही इतकी सोपी करून सांगणार आहे याला की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, की तुम्ही आनंदी व्हाल की अरे यार माझी प्रिलिम्स निघाली, आता मला मेन्स द्यायची आहे आणि आय हॅव टू राईट दिस मेन्स. ठीक आहे, चला मग भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.